श्री रामकरण यादव महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांनी मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधला आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागातील माध्यमांना 26 ऑगस्ट 2024 रोजी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीमची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे याबाबत माहिती दिली। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे यूपीएसला 24 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, जे 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल आणि 23 लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। मध्य रेल्वेवर आजपर्यंत 96,039 कर्मचारी आहेत आणि 70,778 कर्मचारी म्हणजे 73.69% जे नवीन पेन्शन योजनेचे सदस्य आहेत त्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे। नवीन पेन्शन योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वेचे सध्याचे योगदान दरमहा 45.5 कोटी इतके आहे। यावेळी धर्मवीर मीना, प्रधान मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, सहर्ष बाजपेयी मुख्य कार्मिक अधिकारी, संजय कुमार मुख्य आर्थिक सल्लागार, श्रीमती अमिता शुक्ला आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी, हाफिज मोहम्मद मुख्य कार्मिक अधिकारी, पीके चतुर्वेदी जीएमचे सचिव, डॉक्टर स्वप्नील नीला मुख्य जनसंपर्क अधिकारी आणि मध्य रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। श्रीमती इंदू दुबे डीआरएम पुणे, मनीष अग्रवाल डीआरएम नागपूर, एमके मीना एडीआरएम भुसावळ, अंशुमाली कुमार एडीआरएम सोलापूर यांच्यासह वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी, वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक, इतर वरिष्ठ शाखा अधिकारी आणि मीडिया कर्मचारी विभागातूनही व्हिडिओ लिंकद्वारे परिषदेत सामील झाले। जीएमसीआर यांनी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजनेची माहिती दिली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।